तर हाय गाईस, तर आम्ही आलो आता मॉलमधून, मस्त शॉपिंग वगैरे केली आणि मी बर्थडेची पटापट येऊन तयारी केली. तर हा माझा आउटफिट तुम्हाला कसा वाटला? तर बर्थडेची तयारी करायचीच होती म्हणून सगळेजण खाणं पिणं सगळं आणायला गेलेलो आणि मी रेडी होत होती आणि हे माझे लोक गाईस लोक बसलेले माझ्यासोबत. कारण बघत होते माझं ड्रेस हे ते काय करते. त्यानंतर हा केक आला माझा लाईफ विथ योगिता. लाईफ विथ योगिता हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि माझं इंस्टा पण चॅनल आहे. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर पहिलं स्टार्टिंग तर माझ्या बहिणीने केली ओवाळणं. ओवाळणं म्हणजे कसं, आम्ही ओवाळतो बड्डेच्या वेळेस, कसं ओवाळणं महत्त्वाचं असतं म्हणून आम्ही ओवाळणं केलं. नंतर माझ्या मम्माने केलं आणि फोटोशूट काढली. मम्माची तर काढणारच ना. आणि मग माझी बहिणाबाई आली, तिने पण मस्त ओवाळून घेतलं मला छानपैकी. ती पण छान दिसत होती. केक कापल्यावर आपल्याला काय वाटते, गिफ्ट गिफ्ट आलं. आता गिफ्टची बारी आली. आमच्या ह्या छोटीने तर मस्त गिफ्ट बनवलेलं स्वतःच्या हाताने सकाळपासून. छान होतं, मला फार आवडलं. थँक्यू रेवा. तर छानच होतं. तुम्हाला दाखवते, बघा बघा. सुंदर तिने ड्रॉइंग काढून हॅपी बर्थडे करून दिलेला. ठीक आहे, दिसलं छान ना, मस्त. ते सगळ्यांच्या बड्डेला असं काही ना काही वेगवेगळ्या वस्तू करून देते सगळ्यांना. आणि बहिणी मला कॅश दिली. हो हो, क्या बात आहे, वा वा. आणि मग आली माझी आई, माझी पप्पा, तिने पण कॅशच दिली. मस्त कॅश घेतले. हो हो. आणि सगळे आले. आणि हा माझा दादा, त्याने तर सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं मला. ते मी नाही सांगणार, कारण का ते सगळ्यात छान होतं आणि सगळ्यात आवडणारं माझं. आणि ते त्याच्यासारखंच होतं, अगदी सोन्यासारखं त्याच्यासारखं. तर छान फोटोशूट केले आम्ही सगळं. आजचा दिवस तर काय भारीच होतं. सकाळी पहिले नाही, सॉरी, सकाळी भजी करून खाल्लं, दुपारी बॉल, रात्री बर्थडे. आता आपण बर्थडे गिफ्ट खोलूया एक एक. तर भावाने माझ्या मस्त ड्रेस, भावाने म्हणजे त्यांनी चॉईस करून ड्रेस आणला. छान होता, भारी, एक नंबर, मस्त, मला फार आवडला. आणि नंतर काय माहिती का, आज आज बड्डे होता तर होता माझा आणि फादर्स डे पण होता. त्याच्यामुळे भाऊ आणि त्यांच्या मुली हे दोघांना केक ठरवलेला आणि भावाला गिफ्ट पण आणलेला. तर आम्ही त्या माझ्या बड्डे सोबत त्याचा पण फादर्स डे आम्ही सेलिब्रेशन केलं आणि मस्त मजा. अरे केक कापण्याच्या तुरी तर दोघंही तुटून पडले. फादर्स कसले राहिले बाजूला, आम्ही केकावर तुटून बसले. तर हा आपला ब्लॉग इथे संपवते आणि आज माझा बड्डे झालेला